सोलापुरातील जिल्हा परिषद पूनम गेट येथे पत्रकारांच्या टोल सवलतीसाठी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले। पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून पूर्ण सूट मिळावी ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती। राज्य सरकारकडे वारंवार निवेदनं देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाला पत्रकार कृती समितीकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला। समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे व पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला समर्थन दर्शवले। पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते, मात्र कामकाज करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामुळे टोल सवलत ही अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार कृती समिती संस्थापक अध्यक्ष। आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आमचे स्नेहमित्र यशवंतजी पवार साहेब मागील अर्धा वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी शासनापुढे प्रत्येक वेळेस नवीन नवीन मागण्या, नवीन नवीन आंदोलन करत असतात। त्याचप्रमाणे गेल्या वर्षापासून पत्रकारासाठी ग्रामीणमधील पत्रकारांनी शहरात येऊन बातम्या करण्यासाठी जे शहरामध्ये येताना जे टोल नाके लागतात, त्या टोलमध्ये पत्रकारांना स्वतःच्या खिशातले पैसे परत करून यावे लागतात सिटीमध्ये। त्यासाठी पत्रकारांना टोल माफ व्हावं या उद्देशाने आमचे स्नेहमित्र यशवंतजी पवार साहेब मागील काही दिवसापासून पत्रकारांना टोल माफ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करत असताना तरी देखील टोल माफ झालेला नाही। त्यासाठी आज जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे एक दिवसा लक्षणीय उपोषण पत्रकारासाठी केलेलं आहे। त्या पत्रकाराच्या उपोषणात आमच्याकडून म्हणजे पत्रकार कृती समितीकडून जाहीर पाठिंबा देत आहे। यशवंत पवार साहेब ज्या ज्या ठिकाणी उपोषण करतील, ज्या ज्या ठिकाणी निवेदन देतील, त्या त्या ठिकाणी आमचा जाहीर पाठिंबा असेल एवढंच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।